नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षाची सुरुवात ज्या सणाने होते तो सण म्हणजे मकर संक्रांती होय. या मकर संक्रांतीच्या सणाला अनेक जण एकमेकांना शुभेच्छा देतात. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणतात. यंदा मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी येत आहे आणि मकर संक्रांती देवी ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. संक्रांत देवीने जो रंग परिधान केलेला असतो तो रंग पूर्ण टाळायचा असतो, म्हणजेच त्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नसतात. परंतु मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी एक गोष्ट मात्र आपल्याला विचार करायला भाग पाडते, ती की मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का घातले जात असतील. हिंदू धर्मामध्ये काळा रंग अशुभ रंग म्हणून ओळखला जातो. दिवाळी, दसरा, पाडवा यासारख्या अनेक हिंदू धर्मातील सणांच्या वेळी काळ्या रंगाचे कपडे किंवा महिलांनी साडी नेसणे ही अशुभ मानली जाते. परंतु मकर संक्रांतीच्या सणालाच अगदी त्यावेळेसच आवडीने महिला मंडळी काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करतात, साडी नेसतात. मकर संक्रांती 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला येत असते. आपण जर या जानेवारी महिन्यातील वातावरणाचा विचार केला तर अतिशय कडाक्याची थंडी या जानेवारी महिन्यामध्ये असते. जानेवारी महिन्यामध्ये सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो, म्हणजेच सूर्याची किरणे ही जमिनीवरती सरळ रेषेत न पडता तिरपी पडत असतात. म्हणजेच थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णता ही कमी झालेली असते. आणि रंगाचा जर आपण विचार केला तर सफेद रंग हा आपल्याला उष्णता लागू नये यासाठी शक्यतो परिधान केलेला असतो, म्हणजेच केला जातो. पांढरा रंग हा शांत असतो, तर काळा रंग हा थंडीपासून आपला बचाव करतो, म्हणजेच तो डार्क कलर असतो ना, म्हणजेच काळा रंग उष्णता देतो. खास करून महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या वेळी त्यावेळेस काळ्या रंगाची साडी परिधान करतात. महाराष्ट्र सोडून इतरत्र ज्या ठिकाणी मकर संक्रांत सण साजरा केला जातो त्या ठिकाणी मात्र रंगीबिरंगी कपडे घातले जातात. मकर संक्रांतीच्या दरम्यान हिवाळा अंतिम टप्प्यात असतो. असे असले तरी अतिशय कडाक्याची थंडी असते आणि यानंतर थंडी हळूहळू कमी होणार असते. मग अशा वेळी शरीराला उबदारपणा मिळण्यासाठी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात. तर यामागे एक पौराणिक कथा आहे. तर कथा पुराणात असे सांगितले आहे की तिळासुर राक्षसाने खूप मोठी तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले होते. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यामुळे तिळासुराचा गर्व प्रचंड वाढला होता. हा तिळासूर त्रिलोकावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत होता. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो देव, मानव सर्वांनाच त्रास देत होता. एक प्रकारे सर्वजण नरक यातना भोगत होते. अशा वेळी त्या तिळासुराचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रह्मदेवाने सूर्यदेवांना आमंत्रित केले. एक प्रकारे आपल्यावरती आलेले काळरूपी संकट सूर्यदेवाने घालवले. वाईट बाबींशी लढा देण्यासाठी किंवा त्यांचा निषेध करण्यासाठी आजही आपण अनेकदा काळा रंग वापरतो. अगदी त्याचाच दाखला घेतला तर आपल्याला वाईटाशी लढायचे आहे. आपल्याजवळ एक ताकद हवी म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जात असावेत. आणि मकर संक्रांतीला पतंग का उडवला जातो तर याबाबतही एक कथा आहे. मर्यादा पुरुषोत्तम म्हणजेच एक बाणी, एक वचनी, एक आदर्श राजा म्हणजेच आपले श्री प्रभुराम. श्री प्रभुराम यांच्याविषयी आपल्याला बरीचशी माहिती आहे. पतंग उडवण्याशी देखील श्री प्रभुरामांचा संबंध आहे. जसे वाल्मिक ऋषींनी वाल्मिक रामायण लिहिले, तसेच तमिळ भाषेत तंदनान या एका महान ऋषीने जे रामायण लिहिले
त्याला तंदनान रामायण म्हटले जाते. तंदनान यांनी लिहिलेल्या रामायणामध्ये सर्वप्रथम राम यांनी पतंग उडवल्याबाबत उल्लेख आढळतो. श्रीराम ज्यावेळी भूतलावावरती आपले अवतार कार्य करीत होते, एके दिवशी प्रभू राम आपल्या मित्रमंडळींना घेऊन आकाशात पतंग उडवत होते. काही अभ्यासकांच्या मते पतंग उडवण्याची सुरुवात श्रीराम यांनीच केली आहे. प्रभू राम यांनी जो पतंग उडवला तो पतंग खूप उंचावरती गेला. तो खूप उंचावर असताना त्याचा दोरा तुटून तो पतंग स्वर्गात जाऊन पोहोचला. श्रीराम यांनी आपला पतंग शोधून आणावा यासाठी हनुमंत यांची नेमणूक केली. स्वर्गात आकाशाच्या दिशेने गेलेला पतंग अनेक देवदेवतांपैकी इंद्राच्या सुनेला म्हणजेच इंद्रपुत्र जयंताच्या पत्नीला एका उद्यानात सापडला. हा खूप उंचावरती म्हणजे स्वर्गात गेलेला पतंग प्रभू रामांनी मला तो हवा आहे असे म्हणून मारुतीला तो पतंग आणण्यासाठी स्वर्गात पाठवले. पवनपुत्र हनुमान श्रीरामांच्या आदेशानुसार पतंग आणण्यासाठी वायुवेगाने स्वर्गात गेले. स्वर्गात गेल्यानंतर इंद्राच्या सुनेने सांगितले की जर हा पतंग प्रभू राम यांचा असेल तर त्यांनी मला दर्शन द्यावे, मगच मी त्यांना तो पतंग देईल. हनुमान श्री प्रभुराम यांच्याजवळ आले. त्यांना ही सर्व हकीकत सांगितली. प्रभुराम यांनी इंद्रदेव पुत्र जयंतीच्या पत्नीला मी तिला चित्रकूटात माझे दर्शन देईन या अटीवर इंद्राच्या सुनेने तो पतंग प्रभुराम यांना परत केला. थोडक्यात पुराणकथेनुसार मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची सुरुवात प्रभुराम यांनी केली. तर मित्रमैत्रिणींनो, आजची ही मकर संक्रांती विशेष माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.